श्री स्वामी समर्थ. माझ्या भक्तांनो, आज जर तुम्हाला असे वाटत असेल की मी स्वामी वरती विश्वास करतो, स्वामी वरती मी मनापासून प्रेम करतो, तर ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच बघ, कारण आज मी तुझ्यासाठी काय विचार करतो आणि तुझ्यासाठी मी काय करणार आहे व तुला तुझ्या आयुष्यात काय करायला पाहिजे आणि इतर भरपूरच महत्त्वाच्या गोष्टी तुला या व्हिडिओतून सांगणार आहे. तरीही व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघ आणि मी तुला आत्याच्या जगातील सर्व मोहमाया व सर्व प्रकारच्या गोष्टी सांगत असतो, समजत असतो व माझे मन तुझ्याबद्दल काय बोलते व माझे काही जॉब व माझे मंत्र व काहीही असेल व स्वामी भक्तांसाठी नवनवीन व्हिडिओज या चॅनल वरती येत असतात. तर तुला जर मला रोज भेटायचे असेल तर या चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब कर, कारण तुला माझी व्हिडिओ सर्वप्रथम पाहता येईल व तुला माझ्याशी संवाद सुद्धा साधता येईल. तुझ्या ज्याही इच्छा आहे त्या मी सर्व पूर्ण करणार आहे, पण त्या अगोदर तू एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेव. तर तू तुझ्या आयुष्यात भरपूर सारी मेहनत सुद्धा करत आहेस, ते सुद्धा मला माहित आहे, पण त्यातही तू एक चुकीची गोष्ट सुद्धा करत आहेस. तू मला कसा पुकारायचा व मला कसा आवाज देऊ शकतोस हे मी तुला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे, म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघ आणि मन लावून बघ. सर्वप्रथम हे जग म्हणजे सर्व प्रकारचे मोहमायाने भरलेला आहे. काही लोकांना पैशांचा मोह असतो, तर काही लोकांना संपत्तीचा मोह असतो, तर काही लोकांना जागेचा मोह असतो, तर काही लोकांना प्रेमाचा मोह असतो, तर काही लोकांना गर्व सुद्धा असतो त्यांचा. एक चांगला व्यक्तिमत्व होण्याचा फक्त आज जर तुला या आयुष्यात टिकायचा असेल, कुठलंही आयुष्यात पुढे जायचं असेल, तर तुला सर्वप्रथम विश्वास म्हणजे तो तुझ्या आईबाबांवर आणि त्यानंतर माझ्यावरती, या दोन व्यक्तींवरती तू खरा विश्वास ठेवलास तर तुझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. या आयुष्यात भरपूर प्रकारचे माणसांसोबत छळ केले जाते, माणसांची फसवणूक केली जाते, पण तू कधीच घाबरू नकोस. तू सत्याच्या मार्गावरती चालत राहा, चांगले कर्म करत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे, कधीच घेऊ नकोस. आणि जर तू कोणते वाईट काम केले असशील तर तुझ्यासोबतही वाईट होणार, आणि जर तू चांगले काम केले असेल तरीही तुझ्या सोबत वाईट होत असेल, तर एवढं समजून जा की तू एक चांगला व्यक्तिमत्व घडवणार आहेस आणि एक चांगला व्यक्ती होणार आहेस. फक्त देव आणि मी तुझी परीक्षा घेतोय आणि तुझ्या परीक्षेत तुला उत्तीर्ण सुद्धा व्हायचं आहे आणि त्यानंतरचे आयुष्य तुझे एकदम सुखमय असेल. जर कुटुंब सुद्धा चांगल्या प्रकारे राहणार आहे आणि कधीही अडचणीत तू फसला असशील तर एकदम मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण. तुझी पूर्ण चिंता बघ कशी गायब होईल. फक्त हे शब्द तुला मनापासून आणि श्रद्धेने बोलावे लागेल. आता एकदा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हण किंवा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिह. बघ तुला किती चांगले वाटते. आणि यापुढे मी तुला काही सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचा आहे. आत्ताच्या आयुष्यामध्ये कोणत्याही माणसाला जबाबदाऱ्यांमधून वेळ भेटत नाही, पण तुला थोडा काही वेळ काढून सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण करायचे आहे व संध्याकाळी एकदा नामस्मरण अजून कर. सकाळी उठल्यावर ती तू माझी आठवण काढ व रात्री झोपता नाही एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून झोप. तुला झोप पण बघ किती चांगली लागते. तुला कोणतेही टेन्शन असेल किंवा कोणती ही चिंता सतावत असेल तर तू घाबरू नकोस, कारण ज्या दिवशी तू नामस्मरण करायला चालू करशील तेही मनापासून, त्या दिवशीपासून तुला कोणतीही चिंता राहणार नाही. आणि जर तू अगोदरपासून
नामस्मरण करत असशील तर ते उत्तमच आहे, आणि तरी सुद्धा तुझा चांगला होत नसेल तर तुझी चांगली वेळ येण्यास थोडासा वेळ आहे. फक्त तू ज्या मार्गावरती चालत आहेस त्या मार्गावरती सत्य चालत राहा. जर ते मार्ग सत्याचा असेल तर ते नक्कीच तुला यश मिळणार. आणि येत्या काही वेळेत तुला या चॅनल वरती असा एक व्हिडिओ भेटणार आहे. या व्हिडिओने तुझे आयुष्य बदलणार आहे व तू काही वेळेत एकदम लवकरात लवकर प्रगती सुद्धा करणार आहेस. म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेव. आणि आता मेन मुद्दा म्हणजे तुझ्या वाईट वेळेत ज्या लोकांनी साथ सोडले त्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस. पण ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ तुझी आणून दिली व तुला मदत केली व तुला त्या वाईट वेळेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची मोल कधीच विसरू नकोस व त्या माणसांना तू सुद्धा त्यांच्या वाईट वेळेत मदत कर. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक काहीच किंवा थोड्याच काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात, सर्वांना पुढे नेण्याचा विचार करतात व त्यांना मदत करण्याचा विचार करतात, त्यांची प्रगती कायमच होत राहत असते. म्हणून तू तुझ्या आयुष्यात स्वतःचा सुद्धा व तुझ्या आसपासच्या लोकांचा सुद्धा विचार करून त्यांना सुद्धा पुढे नेण्याचा विचार करत जा. आणि कोणतीही अडचण असो त्याला सामोरे जा. अडचण आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवलास त्या दिवशी आपोआप कोणत्याही अडचणाचा मार्ग निघेल. आणि सूर्य सुद्धा बोलत नाही, त्याचे जे प्रकाश आहे तो त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तू तुझ्याबद्दल काही बोलू नकोस, फक्त उत्तम कर्म करत राहा. लोकच तुझा परिचय देतील आणि तू तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदी राहा. पण तू तुझ्या आयुष्यात किती आनंदी आहेस हे महत्त्वाचं नाही, तुझ्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी का भिऊ, मी चुकीचा नाहीये, मला काय कोणाची भीती. जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना, असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. अनुभव नक्की घ्या. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटत की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरंतर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत ही असत पण ते हस्त असत, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटत हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नाही. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल. 2 शब्द मुखी प्रेमाने जग जिंकशील तू आणि इतर सुखी. एक बास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामीची आठवण यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा.
आचार विचार घराची आखणी ही प्रेम घराचा पाया, थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर सुख घराचे छत, जेव्हा घराचा कळस आहे तर माणुसकी तिजोरी, आपापसात प्रेम ही धनदौलत आहे तर नामस्मरण, इथला आत्मा हे नाशवंत उद्या नाहीसा होईल, काय कमावले आणि काय जमले कधीतरी मातीमोल होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव